क्रीडा रसिको नमस्कार. आजच्या क्रीडांगण कार्यक्रमात मी सुनील लवाटे आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. क्रीडा रसिको, आज आपण आढावा घेणार आहोत ते दादर शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर व्यायामशाळेचा. या मलखांबाविषयी या शाळेमध्ये अनेक स्रोत आहेत, अनेक प्रकार आहेत. हे मलखांबाचे प्रकार काय आहेत, मलखांब कितपत फायदा देऊ शकतो, याचे आपल्याला बहुमोल माहिती देणार आहेत या शाळेचे प्रमुख श्री उदय देशपांडे. उदय देशपांडे यांचं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शासकीय सेवा सांभाळून मलखांबाची सेवा जवळपास 3 दशकं केली. तसेच विश्व मल्लखांब फेडरेशनचे ते संचालक आहेत आणि मानस सचिव देखील आहेत. तुम्ही जेव्हा सुरुवात केली आणि आताचा काळ ह्याच्यातला मलखांबाची जी क्रांती घडत गेली ती कशी काय घडत गेली? प्रामुख्याने मलखांबाचा उगम महाराष्ट्रामध्ये 200 वर्षापूर्वी झाला आणि रामायण महाभारत काळापासून हनुमान, लॉर्ड हनुमान ज्याला आपण बजरंगबली म्हणतो, ते मलखांबाचं आराध्य दैवत आहे. आणि त्यांनीच बाळंबड्डारा देवधर यांना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मलखांबाचा कसा वापर करता येईल याचं ज्ञान दिलं. आणि बाळंबड्डारांनी मग त्याचा उपयोग करून अली आणि गुलाब हे जे निजामाच्या दरबारातून पुण्यापर्यंत आलेले पैलवान होते, त्याच्यापैकी अली या पैलवानाचा पराभव केला आणि गुलाब पळून गेला. तेव्हा त्यांनी त्या खांबाला मल्लखांब असं नाव दिलं आणि मग पूर्ण भारतभर त्यांनी त्याचा प्रचार केला, प्रसार केला. जसं पुण्यापासून सुरत, बडोदा, मग अहमदाबाद, देवास, ग्वाल्हेर, उज्जैन, वाराणसी, कानपूरपर्यंत पेशव्यांच्या बरोबरीने ते गेले आणि त्या ठिकाणी आखाडे निर्माण केले आणि एक मलखांबाची एक वेगळी ओळख त्यांनी जगाला करून दिली. हा केवळ कुस्तीलाच पूरक असा व्यायाम प्रकार म्हणून नाही, तर सगळ्या खेळांमध्ये ज्या मूलभूत शारीरिक कुवती लागतात, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या गोष्टी एका लाकडी खांबावरती किंवा एका दोरीवरती कशा विकसित केल्या जाऊ शकतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मलखांब. आणि आता त्याला एक फास्टेस्ट ग्रोईंग ट्रॅडिशनल स्पोर्ट असं म्हणून ओळखलं जातं की कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार. आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर ज्या ठिकाणी मी प्रशिक्षण देतो, माझ्या वयाच्या 2.5-3 वर्षापासून मी या ठिकाणी आहे. आता गेली 60-65 वर्ष झाली. कैलासवासी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी जे पूज्य संस्थापक होते समर्थ व्यायाम मंदिरचे, त्यांनी 1925मध्ये व्यायामशाळा चालू केली. आज 96 वर्ष झाली. पण आज या व्यायामशाळेत 1000 मुलं येतात आणि वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण घेतात. मलखांबाबरोबरच ॲथलेटिक्स, जुडो, खो खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल या सगळ्या खेळांचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये मलखांब हा एक त्यातला खेळ आहे. मग मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मलखांबाचं प्रशिक्षण केलं, मग महाराष्ट्राच्या बाहेर विविध राज्यांमध्ये केलं आणि आता भारताच्या बाहेर जवळजवळ 47 राष्ट्रांमध्ये जाऊन मी मलखांबाचं प्रशिक्षण दिलं आहे. त्या ठिकाणी मलखांबाच्या फेडरेशन स्थापन केलं आहेत, जसं अमेरिकन मलखांब फेडरेशन, मलेशियन मलखांब फेडरेशन, जर्मनी मलखांब फेडरेशन, असं ते कामाचं स्वरूप खूप वाढत गेलं. जपानमध्ये, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन किंवा अगदी नेपाळ असेल, अशा सगळ्या मॉरिशसमध्ये, रिनियन आयलंडमध्ये अशा ठिकाणी गेल्यानंतर असं वाटलं की या सगळ्या मलखांबाच्या खेळाडूंना कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवरती आपण आणू शकतो का. आणि म्हणून विश्व मलखांब स्पर्धेचं शिवधनुष्य उचललं. जगामध्ये मलखांबाचं नाव झालं कारण ज्या ज्या देशातून खेळाडू इकडे आलेले होते त्यांच्या देशामध्ये सुद्धा की त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये मलखांबाला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. विशेषतः काइके टाकेमोटो
ही पुरलेल्या मलखांबावरती सुवर्णपदक विजेती खेळाडू ठरली. किंवा डेलिया सिरुटी ही इटलीची खेळाडू, तिने रौप्य पदक पटकावलं. आणि हिमानी परब ही भारतातली समर्थ व्यायाम मंदिरची खेळाडू, तिला तृतीय क्रमांक मिळाला. जरी ती ऑलराऊंड फर्स्ट आली तरी सुद्धा पुरलेल्या मलखांबामध्ये पहिले 2 क्रमांक हे टाकेमोटो आणि सिरुटी या 2 विदेशी महिलांनी पटकावले. 2002 साली जर्मनीची एक योग प्रशिक्षिका रूथ ॲन्झेनबर्ग भारतात आली होती. तेव्हा तिने मलखांब हा क्रीडाप्रकार पाहिला आणि तिला भुरळ पडली. त्याच मलखांबाचं प्रशिक्षण तिने याच समर्थ व्यायाम मंदिरात घेतलं. त्यानंतर ती जर्मनीला परत गेली. जर्मनीत गेल्यानंतर याच मलखांबाचा प्रचार आणि प्रसार करायचा विडा उचलला. आज जर्मनीत अनेक प्रशिक्षण शिबिरं ॲन्झेनबर्ग आयोजित करते. या शिबिरातील एक क्रीडा प्रकार पुरलेला मलखांब. TV Asia's new fall lineup on Sunday, September 28th. Prime Minister Narendra Modi's USA reception live from Madison Square Gardens in New York. हा आहे ओमकार देशपांडे. अमेरिकेतल्या टाइम्स स्क्वेअर या चौकात त्याने सादर केलेले एक प्रात्यक्षिक. केवळ परदेशी पाहुण्यांनाच नव्हे तर भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी देखील याच ओमकारचे मनपूर्वक कौतुक केलेले आहे. नमस्कार, मी ओमकार उदय देशपांडे आणि समर्थमधील एक खेळाडू, प्रशिक्षक आणि मल्लखांब प्रेमी. माझा मल्लखांबातील प्रवास हा वयाच्या 5व्या-6व्या वर्षीच सुरू झाला. उदय देशपांडे सरांचं कार्य आणि त्यांचं योगदान हे सर्वश्रुत आहेच. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा खूप लवकरच समर्थकडे आणि मल्लखांबाकडे ओढले गेलो. उदय देशपांडे सर स्वतः आणि त्यांनी घडवलेले काही खेळाडू ह्यांचं मला उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलं. त्यात निशिकांत जाधव सर, कैलासवासी शशिकांत रावणंग सर, श्रेयस मस्कर सर, सुनील सवने सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी मल्लखांब शिकलो आणि अनेक राज्य, राष्ट्रीय, इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि पारितोषिकंसुद्धा मिळवली. माझी बहीण अदिती देशपांडे ही सुद्धा खूप लवकरच माझ्याप्रमाणेच मल्लखांबाशी जोडली गेली. तिनेसुद्धा अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले, विजेतेपद मिळवले आणि छत्रपती पुरस्कारसुद्धा तिने मिळवला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या वर्षी तिला छत्रपती पुरस्कार मिळाला त्याच वर्षी बाबांनासुद्धा दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला आणि त्या दोघांनासुद्धा हा पुरस्कार एकाच मंचावर मिळाला. हा आमच्यासाठी फार मोठा आनंदाचा क्षण होता. 2017 साली पॅरिसमधल्या मोंडियाल इथं 38वा मलखांब फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. त्याचीच ही काही क्षणचित्र. I'm from Singapore. सिंगापूरहून मी कार्मन थिओ. मी 2013 साली मुंबईत आले होते योगा शिकायला. तेव्हा उदय देशपांडे योगा इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. त्यांच्याकडून मी योगाबरोबर मल्लखांब पण शिकले. सुरुवातीलाच मला या खेळात आकर्षण निर्माण झालं. 2015 पर्यंत मी मल्लखांब शिकले. त्यानंतर सिंगापूरला जाऊन मी अनेक प्रशिक्षण शिबिरं भरवली. देशपांडे सर त्यासाठी अनेक वेळा सिंगापूरला येत. 2019 साली विश्वचषक मल्लखांब स्पर्धा खेळण्यासाठी परत मुंबईत आले आणि आम्ही या स्पर्धेत दुसरे आलो.
आता आपण पाहूया दोरीच्या मलखांबावरती वेगवेगळ्या कसरतींचं एकत्रित सादरीकरण कसं होतं. श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या विद्यार्थिनी आपल्याला एकाच वेळेला एकाच दोरीवर एकाहून अधिक विद्यार्थिनी सादर करून दाखवणार आहेत. काही सुंदर असे मनोरे. खाली प्रशिक्षिका उभ्या आहेत, निधी बेर्डे, डॉक्टर नीता ताटके, अदिती करंबेळकर आणि मानसी परब. एकाच वेळेला शवासन आणि चक्रासन याचा सुंदर असा मनोरा, आम्ही ज्याला पिरॅमिड ऑफ ॲन आयबॉल असं म्हणतो. स्वतःचा तोल सांभाळायचा, आपल्या साथीदाराचाही तोल सांभाळायचा आणि त्यातून एक आकर्षक अशी प्रतिकृती सादर करून दाखवायची. शरीराचं संतुलन असेल, मनावरचा ताबा असेल, हातापायांमधली ताकद असेल, शरीराची लवचिकता असेल, या सगळ्याची याच्यामध्ये सुंदर अशी कसोटी लागते. यानंतर आणखीन एक मनोरा आपण पाहणार आहोत. तिकडे क्रॉस, शवासन आणि दुहेरी बजरंग पकड. बजरंग पकड म्हणजे केवळ एका पायाच्या गुडघ्यामध्ये दोरी पकडून संपूर्ण शरीराचा तोल सांभाळला जातो. येशू ख्रिस्ताची स्थिती क्रॉस, त्याच्या खाली शवासनाची स्थिती, जमिनीला समांतर अशी मृतवत शरीराची स्थिती आणि संपूर्ण सुहास्य वदनाने स्माइलिंग फेस हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला किती वेदना होत असतील तरी तो चेहऱ्यावरती मात्र हास्य दाखवणं, ही कला आपल्याला दोरीच्या मलखांबात खूप चांगल्या पद्धतीने सादर करून दाखवता येते. मधल्या मलखांबावरती आहे अजय लालवानी, जे दृष्टीहीन आहेत, 100% ब्लाइंड असं ज्यांचं वर्णन करता येईल. ते मलखांबाच्या टोकावर बसून दाखवत आहेत प्रौढासन. पुरलेला मलखांब, जमिनीत गाडलेला एक लाकडी खांब, वरती निमुळता होत जाणारा, डोकं, मान आणि शरीर अशी मनुष्याकृती असलेला एक लाकडी खांब, ज्याच्यावरती हाताच्या बोटांपासून पायाच्या बोटांपर्यंत संपूर्ण शरीराला कसा व्यायाम मिळतो त्याची एक झलक. त्यातूनच पादहस्तासन, मनाची एकाग्रता आणि त्याबरोबरच आत्मविश्वास याचा किती चांगलं प्रत्यंतर आपल्याला मलखांबात येतं त्याची झलक. केवळ मांड्यांमध्ये मलखांब पकडून उलटी अढी आणि साधी उडी. सचिन मळेकर वयाच्या 50 नंतर मलखांब शिकायला सुरुवात केलेली आहे आणि आज मलखांब प्रशिक्षक म्हणून अनेक लहान मुलांना आणि प्रौढांनाही ते दररोज सकाळ संध्याकाळ मलखांबाचं प्रशिक्षण या श्री समर्थ व्यायाम मंदिरात देतात. मलखांबावर दाखवत आहेत पोटाचं पद्मासन. पोटाचा ताजवा, ॲब्डॉमिनल बॅलन्स, पोटाच्या सहाय्याने संपूर्ण शरीराचा तोल म्हणजे केवळ हातापायाचे स्नायू नव्हे तर पचनसंस्था, श्वसनसंस्था, रुधिराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांनासुद्धा उत्कृष्ट व्यायाम देणारा, एक कोर स्ट्रेंथ डेव्हलप करणारा आपला एक अस्सल पारंपरिक मराठमोळा क्रीडा प्रकार मल्लखांब. टी बॅलन्स. आणि यानंतर आपला एक छोटा खेळाडू मिहीर करंडे, वयाच्या 5व्या वर्षापासून मलखांब शिकायला सुरुवात करता येते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली, पाठीच्या कण्याची लवचिकता दाखवणारं मत्स्यासन, जमिनीपासून एवढ्या 8-10 फूट उंचीवरती जाऊन वेगवेगळ्या हालचाली करणं, विस्तृत पादासन, स्ट्रॅडल एल, मलखांबावरती बसून पाठीच्या बाजूस वाकून नौकासन. 4 वर्ष राष्ट्रीय विजेता सागर राणे, जमिनीपासून 8 फूट उंचीवरती केवळ हाताच्या सहाय्याने संपूर्ण शरीराचा तोल सांभाळून हँडस्टँड, एकहस्त मयूरासन, मुठ्याचा फरा, सुई दोरा, हाताच्या सुईमधून पायाचा दोरा काढणं आणि केवळ एका पायाच्या पंजाच्या सहाय्याने संपूर्ण शरीराचा तोल, पायाचा फरा. नमस्कार, माझं नाव निधी श्यामसुंदर बेर्डे. मी गेली 12 वर्षे व्यायामशाळेत येत आहे. गेली 4 वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि मी माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं आहे. जॉब करून संध्याकाळी व्यायामशाळेत येते आणि त्याने मला खूप बरं वाटतं, कारण दिवसभर काम करून एक माइंड फ्रेश व्हायला व्यायामशाळेत येणं ही माझी हॉबी आहे. नमस्कार, माझं नाव अदिती महेश करंबेळकर. मी वयाच्या 6 वर्षापासून इथे श्री समर्थ व्यायाम मंदिरमध्ये मलखांब शिकत आहे. म्हणजे कुठलाही खेळ खेळला तर आपलं कॉन्सन्ट्रेशन, फोकस हे एका वेगळ्या लेवलनी चॅनल होतं. टाईम मॅनेजमेंट हे मी व्यायामशाळेत आल्यावर शिकले. सगळ्यांचा नेहमीच मला खूप सपोर्ट मिळाला आहे. मी मलखांबात राष्ट्रीय पदावरती विजेती खेळाडू आहे. माझं नाव सागर राणे. 2009 पासून मलखांब खेळतो आहे मी आणि आता खेळत खेळत मला 10 नॅशनल चॅम्पियनशिप्स खेळलो आहे मी. त्यातले 4 नॅशनल चॅम्पियनशिप्सला गोल्ड आहे आणि 2 स्कूल नॅशनल चॅम्पियनशिप्सला गोल्ड. तर असं खेळत खेळत खेळायची आवड निर्माण झाली आणि आता माझ्या खाली ते जवळजवळ 20 मुलं पण शिकत आहेत आणि मी पण आता त्यांना शिकवतो आहे आणि माझी पण प्रॅक्टिस कंटिन्यूस आहे. माझं नाव हिमानी उत्तम परब. मी गेल्या 2018-19 सालाच्या
पहिल्या वर्ल्ड मलखांब चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून भारताला 6 मेडल्स मिळवून दिले, 4 गोल्ड मेडल आणि 2 ब्रॉन्झ मेडल्स. व गेल्याच वर्षी मला महाराष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला आहे. आपल्यासमोर समर्थ व्यायाम मंदिराची आंतरराष्ट्रीय खेळाडू हिमानी परब तिच्या दोरीच्या मलखांबाचा वैयक्तिक संच सादर करणार आहे. त्या संचाबद्दल मी थोडीशी माहिती देईन. 16-17 फेब्रुवारी 2019ला या शिवतीर्थावरती मलखांबाची पहिली आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये हिमानीने भारताची कप्तान म्हणून प्रतिनिधित्व केलं आणि 6 पदकं मिळवली. हिमानी दाखवते तिच्या दोरीच्या मलखांबाचा वैयक्तिक संच, रिकेबवरचं नटराज आसन, गुरुपकडवरनं प्लँक, तिकडनंच स्ट्रॅडल एल. आणि केवळ स्वतःचा सराव नाही तर हिमानी आता छोट्या छोट्या खेळाडूंना शिकवायला देखील लागलेली आहे. हा तिचा होता छोटासा दोरी मलखांबाचा सण. मी समर्थमध्ये मुलींच्या मलखांबातल्या पहिल्या बॅचमधली विद्यार्थिनी. तेव्हा आम्ही अगदी अशा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मुली होतो. भारतात ज्या काही थोडक्या मुलींनी मलखांबाची सुरुवात केली त्यामधली मी एक. याचा मला अत्यंत अभिमान आता जाणवतो. कमी मुली होत्या, पालक आम्हाला पाठवत होते, प्रोत्साहन तर देत होते, पण आम्हा मुलींच्या मलखांबाच्या स्पर्धा तेव्हा होत नव्हत्या. मी साधारणपणे मलखांब करायला सुरुवात केली असेल 72-73 साली आणि मलखांबाची पहिली जिल्हा राज्य स्पर्धा झाली 80च्या नंतर. आता मात्र हे चित्र खूप मोठ्या वेगाने पलटलेलं दिसत आहे. मुलांपेक्षाही मुलींच्या स्पर्धकांची संख्या ही स्पर्धांमध्ये जास्त दिसायला यायला लागली आहे. मलखांबाला जेव्हा आमच्याकडे परदेशी व्यक्ती शिकायला यायला लागल्या तेव्हा त्या बऱ्याच वेळेला विचारायच्या की काय फायदे आहेत ह्या खेळाचे, आणि आम्ही फायदे सांगायचो. परदेशामध्ये संशोधनाची एक खूप मोठी परंपरा आहे आणि मग ह्या परदेशी व्यक्ती विचारायचं काही संशोधन आहे. तेव्हा मला असं वाटलं की नाही, नक्की काहीतरी संशोधन आपण करायला पाहिजे आपल्या खेळासाठी. त्यामुळे मलखांबानी होणारी ही आपल्या मेंदूची वाढ, आपल्या मेंदूच्या विचार प्रक्रियेमध्ये होणारे बदल, भावनिक बुद्धिमत्ता आणि एक आशावादी प्रवृत्ती असे घटक घेऊन मी मलखांबावरती संशोधन केलं. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की असं अगदी व्यवस्थित आढळून आलं की मलखांब करणारी मुलं ही भावनिकदृष्ट्या जास्त सक्षम असतात. मला खूप वर्ष समर्थ व्यायाम मंदिरात डोळस मुलांना मलखांब शिकवल्यानंतर असं वाटत होतं की आपण ह्याचा उपयोग मूकबधिर मुलांसाठी, अंध मुलांसाठी किंवा मतिमंद मुलांसाठी सुद्धा करूया, त्यांना पण मलखांबाचा खूप फायदा होईल. एकदा विजय मर्चंट काही कामाने व्यायामशाळेत आले होते, त्यांना आम्ही मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवल्यावर ते खूप प्रभावित झाले. मग मी त्यांना म्हटलं, आपण नॅब नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड याचे अध्यक्ष आहात, तर मला संधी मिळेल का की अंध मुलांना मी मलखांब शिकवू इच्छितो. तर ते खूप खुश झाले, म्हणाले, देशपांडे जी, मेरे बड़े भाई का नाम उदय भाई है, मैं आपको कभी नहीं भूलूंगा, हम जल्दी स्टार्ट करेंगे. दुर्दैवाने काही दिवसात त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे हे पुढे जाऊ शकलं नाही. पण त्याच वेळेला श्रीमती कमला मेहता, दादर स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेच्या प्रमुखाध्यापिका खानापूरकर मॅडम आणि श्यामाताई ह्या आल्या आणि त्यांनी मला काही निमित्ताने बोलावलं शाळेत. आणि तिकडे अंध मुलींना बघितल्यानंतर म्हटलं की मला ह्यांना मलखांब शिकवायची इच्छा आहे. तर त्या म्हणाल्या, वा चांगलं आहे, कधी शिकवूया आपण. म्हटलं लगेच आत्ताच चालू करूया. आणि त्याच दिवशी मी त्यांना मलखांब शिकवायला सुरुवात केली आणि त्याचा मला इतका आनंद झाला, कारण डोळस मुलांना शिकवणं हा वेगळा भाग असतो. माझी पद्धत अशी होती की आपण आधी करायचं आणि मग मुलांना सांगायचं, बघा मी कसं केलं, आता तुम्ही करा तसं. अंध मुलांना करून काय दाखवणार आपण, त्यांना तर दिसणारच नाही. आणि मग प्रत्येक कृती ही शब्दामध्ये बद्ध करून त्यांना त्याचं वर्णन करून सांगायचं आणि मग तुमच्याकडे लक्षपूर्वक ते ऐकून त्याप्रमाणे त्या कृती करतात आणि ते फॉलो यू ब्लाइंडली. आणि ह्याचा इतका फायदा झाला की त्यांच्या मनात भीती नाही, काही आपण किती उंचीवरती होत ह्यांना त्याची माहिती नाही. आणि ते इतक्या चांगल्या प्रकारे फक्त तुमच्या शब्दावर विसंबून ते करायला लागतात. आणि मग त्यांची जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन्स खूप ठिकाणी झाली तर लोकांनी माझं कौतुक केलं, देशपांडे आपकी कमाल आहे, आपने ब्लाइंड बच्चों को कैसे सिखाया. म्हटलं मी त्यांना शिकवलं नाही, कसं शिकवायचं हे त्यांच्याकडून मी शिकलो.
क्रीडारसिक हो, आजच्या या क्रीडांगण कार्यक्रमात आपण बहुमोल माहिती मिळवली. ते मल्लखांब या खेळाविषयी आणि खेळाचे कंगोरे याच्याविषयी प्रशिक्षकांनी दिलेली बहुमोल माहिती. याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. आता आपली भेट येत्या रविवारी सायंकाळी 6 वाजता.